मी फायनल कॉल करतो आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. नवीन खिडकी आणि नवीन ढिगळ आपण परत लाईनअप करून घ्यायचं आहे. कॅमेरा दिसला दिसला एक अभिसमानी सन्मान सत्कार सगळं होत असताना आपण पाहतो. धन्यवाद सर्व व्यक्तींना. प्रतिस्पर्धी संघ नवयुवक खिडकी आपण देखील लगेच जायचं. एंट्री गेट वर चला. माझा क्रमांक त्याकडे असताना 4 क्रमांक विजय संघ पराभव संघ देखील आभार. पाटील संघाचा यश पाटील क्रमांक 1 मध्ये आपण सामना पाहतो जेथे रोहा संघाने 16-5 अशा दर्जाने सामना अगदी आपल्या खिशामध्ये टाकायच्या अगदी तयारीत आहे. कारण लीड भरपूर घेतलेला आहे. सेकंड हाफचा गेम सुरू झाला आणि रोहा संघ या ठिकाणी आधी गोष्ट करतोय. बसंत गोवा विरुद्ध डोनेश्वर कुरुबे हा सामना आपण खेळाडू क्रमांक 1 मध्ये पाहत आहात. चला खिडकी संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. नितेश टाके आपला सर्व उपस्थित करायचा आहे. यश पाटील आलेला आहे. त्याला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मी जयवंत सालुक्याला विनंती करतो की यश पाटील या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. तेव्हा नवयुवक खिडकी हा संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. मरीदिनी धीरड आपली वाट बघतोय. आपण त्वरित चला, लवकर चला. नवयुवक खिडकी चला लवकर. नवयुवक खिडकी संघ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सजस्ट घ्या प्लीज. आपण आमंत्रित करणार आहोत. या ठिकाणी संघ जे 2 मराठी संघ दुसऱ्या फेरीमध्ये लढण्यासाठी संघ झालेले आहेत आणि त्यामधल्या ही लढत आपण क्रमांक 3 वरती घेतोय. 3 वरती जे प्रेक्षक आहेत 3 वरती जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचं आहे. तिथून दोन्ही संघ येणार आहेत. रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे. 3 वरच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. त्या बाजूला प्रेक्षक जर आहेत ते सुद्धा तीन वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आपण संघाला लाभ द्यायची आहे. या संघ त्या ठिकाणी येतोय. संघ उपस्थित होणार आहे. आमंत्रित करतोय क्रीडांगण क्रमांक 3 वरती नवयुवक खिडकी डीजे. रायगड जिल्ह्यातला नामवंत बलाढ्य आणि बलवान संघ इथे येतोय. आपल्याला खऱ्या अर्थानं
या ठिकाणी कथाकथ रस्ते प्रेक्षकांच्या वतीनं कथा गर्दीनं मात्र भरलेल्या आहे. तीच गर्दी अजून देखील आपण पाहतोय, कारण आता आपण पाहतोय सकाळचे 4:23 झालेले आहे. रसिक प्रेक्षकांचा तोच गायब आणि उदंड प्रतिसाद आपल्याला चला मैदान क्रमांक 2 वर चालू सामना जहान उचेडे वर्सेस चौंडेश्वरी कडसेला सामना सुरू आहे. मैदान क्रमांक 1 वर दत्तनगर रोहाचा ज्ञानेश्वर कोळी सामना सुरू आहे. मैदान क्रमांक 3 साठी मध्यविद्यालय वर्सेस नवय खडकी हा सामना सुरू आहे. अर्थात ते तीनही सामने 1 वरील असेल, 2 वरील असेल आणि 3 वरील असेल. हे दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने आहेत. दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. 32 ची भाग्यपत्रिका या ठिकाणी तयार आणि स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली फेरी संपुष्टात आली. दुसऱ्या फेरीचा प्रारंभ झाला. दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने मैदानावर आपण खेळत असताना पाहतोय. दुसऱ्या फेरीच्या नंतर लगेचच त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. अशी या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक संघाबरोबर पुढे जाण्यासाठी खेळावं लागत आहे. म्हणजेच प्रत्येकाबरोबर टक्कर देण्यासाठी आपल्याला आपली तयारी करावी लागत असेल आणि ह्याच तयारीच्या माध्यमातून या ठिकाणी अंतिम जेतेपदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कोणतीही गोष्ट सांगितलं की मोठ्या कबड्डीची त्याला सवय होती, मोठ्या कबड्डीचा त्या ठिकाणी सराव होता आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी ते खेळायला घेणार का हे देखील प्रत्यक्ष दिवशी या ठिकाणी पाहणार. मैदान क्रमांक 2 साठी देखील शिंदे युवा कबड्डी मध्ये खऱ्या अर्थानं आपला परफॉर्मन्स मांडलेला खेळाडू आज मात्र आपण पाहणार. रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित कबड्डी स्पर्धांमध्ये नक्कीच सत्यभाई आपण काय मस्त बोलला. पण मी नेहमी बोलतो प्रत्येक गोष्टीची वेळ असते ती तेव्हाच कळायला हवी आणि वेळ गेल्यानंतर त्याची किंमत भरायला हवी. हिंमत की किंमत आणि किंमत किती येते 1,25,000. हिंमत त्याला किंमत नक्कीच मिळेल. आणि कबड्डीचा खेळ म्हणजे हिंमतीचा खेळ. त्याला खूप स्टेप लागतं, ताकद लागतं आणि माइंड गेम आहे. हा खास करून आपण एका क्षणामध्ये कशा पद्धतीला प्रगती केली पाहिजे, कशा क्षणामध्ये आपण सर्व्हिस टाकून लढाई करतो त्या कामाला समोरवरती नजर ठेवून आपण ताकदीने आपल्या लक्ष्मीजवळ यावं लागतं. हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. तर भरपूर आनंद येतोय. मला आताही सकाळचे 4:25 झालेले आहेत आणि एवढा उत्साह आपण गावावर कबड्डीच्या माध्यमातून आहे. आपण सुद्धा या ठिकाणी कंटिन्यू सगळीकडे चालू आहे. त्याबद्दल दोघांकडे जमेला खूप बरोबर मजा येते. कबड्डी छोटे धन्यवाद त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलंय. आता फक्त उर्वरित सेट होण्याचे सामने राहिलेले आहेत, महिन्याचे सामने राहिले. खरोखर अजूनही उत्कंठा अपेक्षेला पोचलेली आहे की कोण जिंकणार 2024चा हा कबड्डीचा तरा. पाहायला मिळतो. दोन्ही संघासाठी जे सपोर्टर या ठिकाणी आहेत प्रत्येक फेरी ही खऱ्या अर्थानं छोटी पद्धतीने या ठिकाणी निघणार आहे. बघा किती स्पष्ट स्पर्धा. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी संधी मागलेली नाही आहे. निकोप दर्जाची कबड्डी स्पर्धा, स्पष्ट कबड्डी स्पर्धा आदरणीय दिलीप भोई यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळवण्यात येते. हे प्रत्यक्ष लक्षात राहतात. स्टेडियमचं या आयोजनाचं नियोजनाचं धन्यवाद देतो. पुन्हा एकदा साई आणि साईबालामध्ये स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. लेवल क्रमांक 3 वरती पहा रेटिंग पाण्याची रेल होती. वेगवान रेलसाठी ओळखला जातो. समाजचा रायगडचा जबरदस्त रायडर भेट आपण पाहिला ऋतिक पाटीलचा. अर्थात लेवल क्रमांक 3 वरती चालू सामना त्या ठिकाणी पाहतो ऋतिक पाटील अशी लढत 22 नंबरची जशी बदलाव केला. वेगाचा बादशाह ऋतिक पाटील. क्रमांक 1 वर चालू सामना ज्ञानेश्वर कोळवे या सामन्यामध्ये जयभद्र
कोल्हे संघाचा खेळाडू अर्थात 6 अंकाची जसे प्रदान केले खेळाडू तुमच्या लक्षात घ्या तर यायचं आणि आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान आपल्याला वितरित करायला पाहिजे लवकरच भेटचा संघाचा हर्षद घरत या खेळाडूचा सुद्धा सन्मान चिन्ह आहे तर हा सन्मान चिन्ह द्यायचा मी विजय मात्रे सन्मान चिन्ह द्यायचा विजय मात्रे सर आपण एक सन्मान चिन्ह घ्या आणि भेटचा या संघाचा हर्षद घरतला हा सन्मान चिन्ह द्यायचा आता त्यांचे कोच हा सन्मान चिन्ह घेत आहे तर एक सन्मान चिन्ह सर भेटून घ्या भेटकर संघाचा हर्षद घरत त्याचे कोच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विजय मात्रे यांचे 0 या फरकाने मॅच आहे 9 धाव असं गेम बघा जिथे नवी खेळ हा सर्व 5 रनावरती आहे सजय सर एक नंबर ओके पुढील भाग्यपत्रिका थोड्याच वेळात आपल्या समोर असणार आहे कारण पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर दुसऱ्या फेरीच्या समाप्तीनंतर तिसऱ्या फेरीला खेळाडूंना आपण सुरुवात करणार आहोत आणि तिसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका लगेच आपण समोर असेल क्रमांक 3 वरती चालू सामना हा दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना सुरू आहे वरिष्ठ खेळ विरुद्ध बंगलोर खिडकी जो क्रमांक 3 वरती सुरू आहे तो दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना त्यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल संपूर्ण संघ एक हाताने गाडत करण्याचा प्रयत्न ऑल आउट केला वारंवार लगातार रेड करण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे तो ऋतिक बघा 1 मॅन इथे ऑल आउट दिला बघा 9 गुण आणि 9 निर्देश कामगिरीवरती निर्देशला मात्र आपला खेळाचा दर्जा उंचावा लागेल जर्सी नंबर 10 गुणांचं खातं कोणाचं अजून सुद्धा नवीन खिडकी या संघाला अजून सुद्धा गुणांचं खातं खोललं नाही आहे 9 मध्ये ऑल आउट झाला होता संघाचा मित्रांनो दुसऱ्या फेरीचे शेवटचे काही सामने 2 आणि 3 वर स्पर्धेने झाले त्यापूर्वी आपण दोन छोट्या मुले शुभ असते तिसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आपण बनवणार आहोत साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आयोजित तिसऱ्या फेरीचा पहिला सामना वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी चला एका रस्त्यावरचे 2 संघ आहेत पांडवादेवी आपण विरुद्धला खारीकवाडा पुढील मॅच क्रमांक 1 साठी पहिला पुकार असेल पांडवादेवी रायवाडी विरुद्ध वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा तिसऱ्या फेरीची दुसरी मॅच ओंकार वेशवी मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला पहिला पुकार ओंकार वेशवी विरुद्ध मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे जे हनुमान उंचेडे किंवा सोंडेश्वरी करसुरे या 2 संघांच्या दरम्यान जो संघ विजयी होईल त्याला ओंकार वेशवी संघासोबत खेळायचं आहे ही मॅच आपण चौथी ठेवूया एंड मॅच दुसरा सामना पुढील सामना पाहूया विश्वी आहे त्यापैकी विजेता संघ विरुद्ध गणेश बोरा हा पुढील सामना असेल आणि शेवटचा सामना अर्थात उपउपांत्य फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय शिवाई बांधण विरुद्ध बजरंग लोहा शिवाई बांधण विरुद्ध बजरंग लोहा आपल्याला मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार आहे आघाडी ठेवायचं आहे शिवाई बांधण विरुद्ध बजरंग लोहा धन्यवाद
आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं प्रौढ पुरुष गटाच्या तिसऱ्या फेरीचे सामने आपल्यासमोर आलेले आहेत. मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार दिलेला आहे वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आणि मैदान क्रमांक 2 साठी नवयुवक खिडकी 2 गुणांवरती आहेत म्हणजे 8 गुणांचा लीड आपण जातो जो ते नवयुवक खिडकीवरचा पांडवादेवी रायवाडी आणि किनारा क्रमांक 2 वरती सामना जो ते खंडुली विरुद्ध उशिरा असा सामना. उशिरा हा या वर्षीचा अत्यंत तो संघाच्या बाबतीवरती आहे. पोलीस ह्या अशा प्रकारे बॅटबॉलवर होतोय तो विजय संघ एक लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे जहानमान उचेडे विरुद्ध चौंडेश्वरी कळसुरे आपण मित्रांनो सामन्याचा रिझल्ट येईल त्यानंतर आपल्याला 5 मिनिटाची विश्रांती मिळणार आहे. आपण लगेच तयारी करायची आहे पण फायनलच्या सामन्याचा हा असतो ऊर्जा ही पद्धतीने तुमची ऊर्जा आहे प्रत्येकाने पाहायला मिळतात अशी पहा आणि ग्राउंड नंबर 1, 2, 3 वरती आता जे पिक्चर होणार आहे शेवटपर्यंत चित्तपणा पाहायला मिळणार आहे. म्हणून तो एक कोणाचं नाव आहे कबड्डीचा सभा. निश्चित कुलकर्णी सर अंकुर करत आपण यायचं आहे. आपण पंचक्रोशीय आणि महिला गट कबड्डी स्पर्धा सेमीफायनल आणि फायनल आज ठेवलेला आहे. सेमीफायनल देखील आपल्याला या ठिकाणी चिठ्ठी काढायला आहे. मैदान क्रमांक 2 चालू सामना मैदान क्रमांक 2 जय हनुमान उचेडीपासून चंदेश्वरी कळसुरी या दोन प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळ माबाप रसिकपेक्षा त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. हीच अशा अपेक्षा होती शेवटचा दिवस म्हणजे अंतिम दिवस हा सगळ्या ठिकाणी 10 दिवस असणार आहे. आमच्या कबड्डी असलेल्या प्रेक्षकांची कबड्डीची असा निर्वहन असणार आहे. मोठ्या थाटामाटामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी चांगली आणि संपन्न होणारी कबड्डी स्पर्धा हातामध्ये उपलब्धांच्या प्रयत्न करते. मला क्रमांक 1 साली आपण भारत स्पोर्ट्स खालीकवाडा असेल पांडवादेवी रायवाडी या 2 सामन्यांमध्ये सामना करत आहे. मला क्रमांक 2 वर या सामन्याचे शिवाय पांडवा असेल बरोबर आपण तयार करायचा अशा या 40 सामन्यांना आपण तयार करायचं. तर मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी नवयुवक खडकी चला लवकर मैदान क्रमांक 1 साठी दोन्ही संघ चला. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो याची आपल्याला देखील कल्पना आहे. आपण वेळेत चला आणि समानी मित्रांनो वेळेला महत्त्व द्या. वेळ खूप काही आपल्याला शिकवून जात असते म्हणून वेळ शिकवण्याच्या अगोदर आपण शिकलेलं असतं. मैदान क्रमांक 1 साठी वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा वर्सेस पांडवादेवी रायवाडी एक जबरदस्त सामना तो महाविचकारी सामना खरे योद्धे खऱ्या अर्थात मैदान क्रमांक 1 ट्रान्सफॉर्मर झाला ट्रान्स अकॅडमीच्या माध्यमातून आणि खरं प्रत्येक गोष्टीने युद्ध तर नक्की असतं म्हणजे युद्ध करावंच लागतं. कधी धर्मासाठी कधी न्यायासाठी कधी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी नक्की तयारी केली. आता आपण कबड्डीचे ही सामने पाळतात आणि 2 क्या भाई कुठला भाई किसको सपोर्ट करते हैं कैसा खारीकवाडा किती लोक जरा आवाज खारीकवाडा हात वर करा. इथे 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 सरेगा रायवाडीसाठी जाऊ द्या. रायवाडी वाले कोण आहे? रायवाडी 2 मिनिटं सर्व खारीकवाडा वाले सर्व खारीकवाडा आपली माती आपला खेळ ना जातीचा ना धर्माचा कबड्डी खेळ केवळ लाल मातीचा. दोनही संघ आपण त्वरित चला लगेच चला मित्रांनो. आम्ही खूप थांबलो इथे प्रेक्षक वर्गाला वाट पाहायला लावली. प्लीज विनंती संघाला वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा पांडवादेवी रायवाडी खऱ्या अर्थानं आपली
टक्कर या ठिकाणी होणार त्यासाठी इथे झालेला आहे संजय भाई कधी कधी आम्ही म्हणतो ना की मिठाई में है शक्कर और दो टीमों में है ही चढायला पाहण्यासाठी आलेला माणसाला असेल प्रेक्षक मंडळ बोल, काय नाव आहे?